नमस्कार, मी वेदिका. माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवलेली ही लाल पाल्याची भाजी बनवलेली आहे. लाल चवळी बोलतात, लाल माठ बोलतात काही जण. तर एकदम रेसिपी सोपी आहे. आमच्या कोकणामध्ये जशी भाजी केली जाते तर तशी मी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. इथे मी आता ही लाल भाजी बनवते. लाल माठ बोलतात ह्याला. थंडीमध्ये खूप प्रमाणामध्ये येते. ही छान मस्त लागते ही भाजी. तुमच्या इथे पण ही भाजी मिळते का? खूप छान लागते. आम्ही तर ही नुसती भाताबरोबरच खातो. आमच्या मुलांना माझ्या भाताबरोबर आवडतं. मला पण भाताबरोबरच आवडतं. भाकरी बरोबर पण खाऊ शकतो, चपाती बरोबर पण. भाताबरोबर खूपच छान लागतं. भाताबरोबर अशी मुरडून खायची. खूप छान लागते ही भाजी. तर ही मी ना धुवून स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे ही. आता ही मी ना कापून घेते. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कांदे, हिरवी मिरची, लसूण, खोबरं लागणार आहे. आता आम्ही खोबरं घालूनच करतो. तर मालवणी लोकांना थोडंसं तरी खोबरं हवंच भाजीमध्ये. तर मी हे खोबरे घालूनच भाजी बनवणार आहे. कांदा टाकते. कांदा आणि मिरचीला चांगली गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे. इथे मी ना हे कांद्याचे पात होती ना त्याचे कांदे वापरलेले आहे. त्याच्यामुळे मध्ये मध्ये इथे ना कांद्याची पात तुम्हाला दिसत होते. आणि मिरची पण घालून घेते. ती पण चांगली परतून घ्यायची. गुलाबी होईपर्यंत चांगला. मी जरा थोड्या मोठ्या मोठ्याच कापते. घरात लहान मुलं आहेत तर त्याच्यामुळे. आणि आता ही भाजी घालायची आपल्याला. गॅस आता कमी करते मी. कापून घेतली आहे भाजी. आणि सोबत आहे ना मीठ घालायचंय आणि खोबरं घालायचंय. खोबरं थोडस या भाजीत ना, पालेभाजीमध्ये ना कसं खोबरं आमच्या इथे जास्त जातं. आणि मीठ थोडस घालायचंय, नाहीतर ती भाजी कशी आळते ना, आळल्यावरती मग ती खारट होऊ शकते. थोडस मीठ तो चांगलं परतवून घेऊन आहे ना, पाणी नाही घालायचे त्यामध्ये. आपणच पाणी सुटणार त्या भाजीला. जर व्यवस्थित धुवून जर व्यवस्थित गाळणीमध्ये जर गाळून ठेवली असेल, पाणी नसेल तर कमी प्रमाणामध्ये पाणी सुटतं. नाहीतर मग पाणी जास्त प्रमाणात सुटतंय. तर ती ही ना परतवून घ्यायची. तुम्ही ही भाजी कशी करता, कोणत्या पद्धतीमध्ये करता ते कमेंट करून जरूर सांगा. आमच्या इथे कोकणामध्ये ही भाजी अशीच केली जाते. आणि भाताबरोबर आम्ही खातो ही भाजी. नाही, भाकरी बरोबर पण खातो, चपाती बरोबर पण भाताबरोबर जी लागते ना, हे बघा कलर आलेला आहे ना, ते आम्हाला खूप आवडतं भाताबरोबर खाली काय. माझ्या मुलांना तर खूपच आवडतो. आणि पालेभाज्या कसं खूप कमी प्रमाणामध्ये होतात या. किती जरी असले ना तरी ते आळतात. आता ही कशी आम्ही दोघांसाठीच आहे म्हणून एवढी भाजी घेतलेली आहे, पुरेल ही. आता झाकण मारून आहे ना ठेवून द्यायचं याला 5 ते 7 मिनिटं. तर ही बघा आपली भाजी आता झालेली आहे. मी कशी खूप टाइम झाला धुवून आहे ना त्याला ठेवलेलं, म्हणून जास्त पाणी नाही सुटलं, नाही तर खूप पाणी सुटतं. झाकून ठेवल्यावरती छान अशी शिजलेली आहे आपली लाल भाजी, तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.